म्हणले सर स्टेजशी संपर्क साधा. म्हणले सर व्हीआयटी काय घेतली लेवल सामना सुरू होता. संदीप कदम पहिला चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. आकाश चेंडूच्या मागे येतोय. तोपर्यंत धावफलकामध्ये एक नंबर नितेश पात्रे चेंडू त्याने आलेल्यावरती पाहत आहे. हो संदीप कदम बॅटिंग में बडा है दम. चेंडू थेट गेला डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. स्थायिक असले तरी पुणेकर असणारे संदीप कदम मैत्रीमध्ये फलंदाजी करतात. हा चेंडू ऑल साईडला पहा. परत हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला. नितेश पात्रे चेंडूच्या मागे येतोय. तिथे बरेचसे अडथळे आहेत आणि त्या अडथळ्यांची शर्यत पार करून तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. जीतचं मैदान मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय. या मैदानावरती भल्या भल्या संघांना अजूनही टुर्नामेंट जिंकता आलेली नाहीये. प्रतीक 11 संघाने या मैदानावरती कधी टुर्नामेंट जिंकलेलं नाहीये. SP 11 मुंबई संघाने कधीच या मैदानावर टुर्नामेंट जिंकलेलं नाहीये. अनेक वेळा ते संघ या मैदानावर खेळायला आले परंतु या जीत मैदानानं त्यांना पराभवाची चव चाखायला लावली हे आपल्याला मान्य करावं लागेल. चेंडू हवेत क्षेत्र चेंडूच्या खाली येतोय आणि याच बरोबर खेळ सुटतोय. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. 12 धावा धावफलकावरती आहेत. 26 जानेवारीला या स्पर्धेचा सांगता सोहळा असेल. फुलटा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. संदीप कदमच्या बॅटमधला फटका निघतोय. कमलाकर चेंडूच्या मागे गेलाय. एक धावपळून पूर्ण केली गेली. खराब क्षेत्ररक्षण आणि तदनंतर घेतल्या गेलेल्या 2 धावा. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण इथे एक धाव महत्वाचे आहे. संदीप कदम चेंडू सुंदर केलाय. 2 धावा डिक्लेरेशन झोन चेंडू केला. 4 धावांकडे सरळ चढवला. चेंडू डिस्प्ले केला. एक मोठा फटका. 2 धावा चेंडू डिक्लेरेशन झोन जातात. नाही निवांत चेंडू उंचावर ठेवलाय आणि आपण पाहतोय आतापर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आपण येतो. किशोर या ठिकाणी येतात दोन्ही प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि शिवणे ट्रॅकर्स शिवणे हा सामना या ठिकाणी आहे. मैच चालू है।